गुड मॉर्निंग फ्रेंड्स। पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत क्लास 12 मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक ह्यूमन रिप्रोडक्शन। आजचा कन्सेप्ट काय आपण आज पाहणार आहोत, आपण इव्हेंट्स ऑफ द रिप्रोडक्शन म्हणजे जे रिप्रोडक्शन जे करत असताना जे आपण क्लास 12 मधील फर्स्ट टॉपिक जे आहे त्याच्यामधील आपल्याला जे बेसिक माहित पाहिजे ते म्हणजे इव्हेंट्स ऑफ द रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं, म्हणजे रिप्रोडक्शनची काय व्याख्या, म्हणजे रिप्रोडक्शनचे इव्हेंटचा घटनाक्रमावर आपल्याला नीट मध्ये प्रश्न विचारला जातो। तर याच्यामध्ये 5 स्टेप्स पडतात मित्रांनो। एक म्हणजे गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ द गॅमेट। जर आपल्या फिमेल्स किंवा मेल्स मध्ये जर गॅमेट्स तयार झाले नाही त्यामध्ये एम्ब्रियो कसा तयार होईल त्याच्यासाठी महत्त्वाचा एक आहे म्हणजे गॅमेटोजेनेसिस। एक महत्त्वाची इव्हेंट आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्स। ते गॅमेट्स काय एकाच जागी नुसते तयार ठेवून काय तसेच राहू द्यायचे का नाही, त्याला ट्रान्सफर करायचे। ट्रान्सफर कशामध्ये करायचे, जर आपल्या मेल मध्ये स्पर्म तयार झालेला असेल तर तो स्पर्म त्या फिमेलच्या oocyte मध्ये ओव्हरी मध्ये ट्रान्सफर करायचे, याला इन्सेमिनेशन असं म्हणतात। म्हणजे ट्रान्सफर ऑफ द स्पर्म टू द इच अदर बॉडी म्हणजे फॉर्मेशन जे झालेले गॅमेट आहे त्याला पाठवण्याला ट्रान्सफर करण्याला इन्सेमिनेशन असं म्हणतात। त्याच्यानंतर फर्टिलायझेशन, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रिएक्शन होणार, त्याला काय म्हणतात, फ्युजन ऑफ द झायगोट म्हणजे त्या दोघांचा स्पर्म आणि ओव्हरीचं किंवा oocyteचं एगचं एका ठिकाणी फ्युजन होणार, त्याच्या ठिकाणी एक झायगोट तयार होईल। ती झायगोट वेगवेगळ्या सेल मध्ये डिवाइड करणार राहणार म्हणजे इम्प्लांटेशन म्हणजे काय, ब्लास्टोक्लेज। जे झायगोट तयार झालेलं आहे ते ओव्हरीच्या एंडोमेट्रियम युट्रियम मध्ये काय होणार, चिटकणार। त्याच्यानंतर गॅस्ट्रेशन म्हणजे काय, एम्ब्रियोलॉजिक डेव्हलपमेंट म्हणजे प्रत्येक बेबीचं 9 मंथ म्हणजे 9 महिने जे डेव्हलपमेंट व्हायलेलं असतं त्याला एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणतात, त्याला गॅस्ट्रेशन इव्हेंट असते। त्याच्यानंतर पार्च्युरेशन म्हणजे काय, डिलिव्हरी ऑफ द बेबी। त्या ठिकाणी एक सपोला किंवा सपोली तयार होते, याला पार्च्युरेशन असं म्हणतात आणि त्यापुढून लाईफ प्रोसेस चालू होते। या 5 स्टेप्स गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रेशन अँड द पार्च्युरेशन, देज आर द 5 स्टेप दॅट इज द सॉल्व। थँक